नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर विजय गोरडे, महात्मा गांधी कला विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी, जिल्हा गडचिरोली, गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत BA भाग 3 सेमिस्टर 6च्या 6ला जो पेपर आपल्याला दिलेला आहे, इंडिया अ जिओग्राफिकल एनालिसिस म्हणजे भारताचे भौगोलिक विश्लेषण, अ, या अंतर्गत आपल्याला काही कोर्स आउटकम जे आहे ते या ठिकाणी बघायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जे दिलेलं आहे ते माझ्याकडे युनिट क्रमांक 1 आणि युनिट क्रमांक 4 चे आपण काही कोर्स आउटकम जे आहेत ते कोर्स आउटकम आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, पहिल्या युनिटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, लोकेशन अँड एक्सटेंट द इंडियाच्या संदर्भात हे युनिट आपल्याला दिलेलं आहे. द फिजिओग्राफिक डिव्हिजन, रिव्हर, मेजर डिव्हिजन ऑफ इंडियन रिव्हर या संदर्भात हे पहिलं युनिट आपल्याला दिलेलं आहे. लोकेशन अँड एक्सटेंट म्हणजे भारताचे स्थान आणि विस्तार. त्यानंतर द फिजिओग्राफिक डिव्हिजन, भारताचे प्राकृतिक विभाग. रिव्हर दिलेले आहेत, भारतातील मुख्य नद्या, त्यांचं त्यांचे जे काही विभाग जे आहे ते विभाग या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. त्या संदर्भात पहिलं आउटकम जे आहे ते पहिलं आउटकम आपण या ठिकाणी बघणार. पहिलं दिलेलं आहे की स्टुडंट लर्न अबाउट लोकेशन एक्सटेन्शन ऑफ इंडिया, म्हणजे भारताचा आणि स्थान आणि विस्ताराच्या संदर्भात विद्यार्थी जे आहे ते माहिती यातून घेण्याचा प्रयत्न करतील आणि माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. नेमकं जगामध्ये भारताचं स्थान कुठे आहे, भारत कोणत्या गोलार्धात आहे, भारताच्या आजूबाजूला कोणते देश आहेत, भारताला किती देशाच्या सीमा लाभलेल्या आहे, या संदर्भात विद्यार्थ्यांचं ज्ञान जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न विद्यार्थी या माध्यमातून करतील. जगामध्ये भारताचं असलेलं स्थान, त्याचं नेमकं लोकेशन, त्याचा भारताचा विस्तार, त्याचं अक्षवृत्त, रेखावृत्त या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती विद्यार्थी या ठिकाणी घेतील. दुसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला काय, अंडरस्टँडिंग द जिओग्राफिकल कन्सेप्ट ऑफ द फिजिकल रिजन, माउंटेन, प्लेन अँड प्लॅटू ऑफ इंडिया. काही भौगोलिक संकल्पना आहेत भारताच्या संदर्भात इथे. माउंटेन, प्लेन, प्लॅटू, त्यानंतर किनारवर्तीय प्रदेश आहे, बेट आहे, या संदर्भात काही प्राकृतिक विभाग जे आहे, भारताचे जे प्राकृतिक विभाग आहे ते भारताच्या प्राकृतिक विभागाच्या संदर्भात या ठिकाणी विद्यार्थी काही माहिती जाणून घेतील. भारतातील पर्वतीय प्रदेश, उत्तरेपासून लेह लडाख पासून तर कन्याकुमारी पर्यंत जो भारत आपला पसरलेला आहे, त्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या राज्यात काही मोठे पर्वतीय प्रदेश असतील. जसं वरच्या भागातच आपल्याला हिमालय पर्वतीय प्रदेश दिसतो, विंध्य पर्वतीय प्रदेश आहे, सह्याद्री पर्वतीय प्रदेश आहे, सातपुडा पर्वतीय प्रदेश त्यात आहे, निलगिरी पर्वतीय प्रदेश आहे. अशा या पर्वतांचा कोणकोणते पर्वत आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये काही जिज्ञासा निर्माण होईल. भारतातील मैदानी प्रदेश कोणता, गंगेचा मैदानी प्रदेश असेल, राजस्थानचा मैदानी प्रदेश असेल, आसामचा काही पर्यंतचा काही मैदानी प्रदेश असेल, पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश असेल, त्याचा अभ्यास विद्यार्थी या ठिकाणी करू शकतात. प्लेट्यू ऑफ इंडिया, भारतातील काही पठारी प्रदेश आहे. भारतातील जास्तीत जास्त भाग हा दख्खनच्या पठारी प्रदेशाने व्यापलेला आहे. ज्या दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये वेगवेगळे काही पठारी प्रदेश त्या ठिकाणी येतात. बुंदेलखंडचे, बागेलखंडचे, महाराष्ट्राचा पठारी प्रदेश, कर्नाटकचा पठारी प्रदेश, अशा या प्रदेशाच्या म्हणजे पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, या काही कन्सेप्ट जे आहे ते विद्यार्थी या माध्यमातून जाणून घेतील आणि भारताची भौगोलिक रचना कशी आहे या संदर्भात ती माहिती प्राप्त करतील. तिसरा पॉईंट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे विद्यार्थ्यांना, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट रिव्हर अँड देअर डिव्हिजन्स इन इंडिया. आपल्याला नद्यांबद्दल माहिती घ्यायची आहे. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? भारतात नदी प्रणाली कशा प्रकारची आहे? कशा प्रकारे भारतातील नद्या वाहतात? कोणत्या दिशेने? अरबी समुद्राला जाणाऱ्या नद्या कोणत्या? बंगालच्या उपसागराला जाणाऱ्या नद्या कोणत्या? यात काही विभाग दिलेले आहेत. त्या विभागामध्ये हिमालयीन नद्या आणि अ, दक्षिणेकडील ज्या काही नद्या आहेत, त्यांचा काही विभाग जे आहेत ते वेगवेगळे केलेले आहेत, किंवा पठारी प्रदेशातील वाहणाऱ्या नद्या आणि हिमालयीन नद्या यांची विभागणी या ठिकाणी केलेली आहेत. भारतातील सर्वात मोठी नदी म्हणजे गंगा नदी आहे. गंगेला महत्व आहे. त्यानंतर गोदावरी नदी आहे, नर्मदा आहे. खूप साऱ्या अशा मोठमोठ्या नद्या, महानदी आहे, कावेरी नदी आहेत. भरपूर साऱ्या नद्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या माध्यमातून कोणत्या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो, तिची लांबी किती, तिचा प्रवाह किती,
किती एरिया त्या नदीने व्यापलेला आहे याचा सगळा अभ्यास या माध्यमातून विद्यार्थी करू शकतात. भारतातील नद्यांमध्ये बारमाही आणि सहामाही वाहणाऱ्या नद्या म्हणजे हिमालयीन नद्या या बारमाही वाहणाऱ्या आणि पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या या सहामाही नद्या आहेत. म्हणजे या संदर्भात विद्यार्थी या ठिकाणी नद्यांच्या संदर्भात या पद्धतीने माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी घेऊ शकतात. नंतर या ठिकाणचं युनिट क्रमांक 4 आपल्याकडे जे आहेत यामध्ये स्पेशल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन अँड डेन्सिटी, लोकसंख्येचं अभिक्षेत्रीय वितरण आणि लोकसंख्येची अभिक्षेत्रीय घनता याचा अभ्यास आपल्याला इथे दिलेला आहे. पॉप्युलेशन प्रॉब्लेम इन इंडिया, भारतातील लोकसंख्येच्या समस्या आहेत. नेचर ऑफ अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरणाचं स्वरूप काय आहे. प्रॉब्लेम ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया, भारतातील नागरीकरणाच्या काही समस्या असतील. त्यानंतर ऍग्रीकल्चर, इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रीकल्चर इन इंडियन इकॉनॉमी, भारतीय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं काय महत्व आहे. कॅरेक्टरिस्टिक, त्याची काही शेतीची काही वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासावी लागेल. प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन ऍग्रीकल्चर, भारतीय शेतीच्या समस्या कोणत्या या संदर्भात या युनिटमध्ये आपल्याला काही आउटकम्स जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी जे दिलेले आहे की टू क्रिएट अवेअरनेस अमॉंग द स्टुडंट अबाउट द पॉप्युलेशन इन इंडिया बेस्ड ऑन व्हेरियस कन्सेप्ट लाईक पॉप्युलेशन. तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे आपला पहिला पॉइंट दिलाय की टू क्रिएट अवेअरनेस अमॉंग द स्टुडंट अबाउट पॉप्युलेशन इन इंडिया, भारतातील लोकसंख्येच्या संदर्भात विद्यार्थ्यांना जागरूक करणे. भारताची लोकसंख्या इन इंडिया बेस्ड ऑन व्हेरियस कन्सेप्ट, वेगवेगळ्या संकल्पनेच्या आधारे आपण भारताची लोकसंख्या समजून घेऊ शकतो. लाईक पॉप्युलेशन, पॉप्युलेशन डेन्सिटी, पॉप्युलेशन स्ट्रक्चर, पॉप्युलेशन प्रॉब्लेम या वेगवेगळ्या माध्यमातून भारतातील लोकसंख्येचे समस्या असेल, लोकसंख्येची घनता असेल, लोकसंख्येची वाढ असेल, लोकसंख्येची संरचना असेल, लोकसंख्येच्या ज्या काही समस्या असेल त्या संदर्भात माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि भारताची वाढत जाणारी लोकसंख्या, दर 10 वर्षांनी जी काही वाढत जाणारी लोकसंख्या आहे तिचा दर किती आहे, त्यामध्ये जन्मदर किती आहे मागच्या 10 वर्षातला, मृत्यूदर किती आहे या संदर्भात माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. दुसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्येच पॉप्युलेशन स्ट्रक्चर, लोकसंख्येची संरचना कशी आहे, मेल आणि फिमेलचं प्रमाण किती आहे, लोकसंख्येची घनता या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांची लोकसंख्येची घनता ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. त्या लोकसंख्येच्या समस्या कोणत्या आहेत, त्यावर काही आपण उपाययोजना करू शकतो का, लोकसंख्या काही कमी करू शकतो का, यावर काही उपाययोजना असेल या संदर्भातली माहिती जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी घेऊ शकतो. दुसरा पॉईंट यामध्ये दिलेला आहे डिस्कशन ऑन द नेचर ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया, भारतातील नागरीकरणाचं स्वरूप काय आहे याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. द प्रॉब्लेम ऑफ अर्बनायझेशन अँड इन कॉन्सिक्वेन्सेस, यावर काही उपाययोजना असतील, काही समस्या असतील भारतातील. आता बघा मुंबई असेल, दिल्ली असेल, कोलकाता असेल, चेन्नई असेल, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, जयपूर असेल, ज्या पुणे असेल, मोठमोठ्या सिटीज ज्या आहे, मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या या भारतामध्ये आहेत, त्या ठिकाणी अतिरिक्त लोकसंख्या राहत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यांच्या काही समस्या आहेत, त्या शहरांच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, नागरीकरणाच्या खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. तिथे आपण काही उपाययोजना करू शकतो का? शहरांचा विस्तार जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी लोकसंख्या कमी करावा लागेल. किंवा दुसरी जी शहरं आहे, छोटी शहरं, त्यांना काही आपल्याला मोठं करावं लागेल, कारण की एकाच शहरावर मोठ्या प्रमाणात प्रेशर येत आहेत. रोजगाराच्या समस्या निर्माण होत आहेत. खूप साऱ्या शहरीकरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. शहरामध्ये आरोग्याच्या समस्या असतात, प्रदूषणाच्या समस्या असतात, राहण्याच्या समस्या असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा अभ्यास आपण या माध्यमातून करू शकतो. तिसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थी मित्रांनो, टू एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ एग्रीकल्चर बाय डिस्कसिंग विथ द स्टुडंट ऑन व्हेरियस टॉपिक रिलेटेड टू एग्रीकल्चर. आपण विद्यार्थी आहात, आपण भारतातील शेतीच्या संदर्भात वेगवेगळे मुद्दे आपण डिस्कस करू शकतो. भारतातील शेती जी आहे त्यामध्ये द प्लेस ऑफ इंडियन एग्रीकल्चर इन इकॉनॉमी, भारतातील शेतीचं अर्थव्यवस्थेत असलेलं एक महत्वाचं स्थान आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करू शकतो. कारण आपल्याला माहित आहे की भारतातील जवळपास 60% लोकसंख्या ही जी आहे ती शेती व्यवसायाशी पूर्णपणे निगडीत असलेली आपल्याला दिसते. फीचर्स ऑफ इंडियन एग्रीकल्चर,
त्याची काही भारतीय शेतीची काही वैशिष्ट्ये असेल त्याचा आपण अभ्यास करू शकतो. प्रॉब्लेम ऑफ इंडियन एग्रीकल्चर, काही समस्या असेल त्या समस्येचा आपण अभ्यास करू शकतो. आपण जम्मू काश्मीर, लेह लद्दाख पासून तर कन्याकुमारी पर्यंत जर आपण अभ्यास केला भारतीय शेतीचा, तर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतल्या जातात. काही ठिकाणी व्यापारी तत्वावर, काही ठिकाणी धान्याची पिकं घेतली जातात, काही ठिकाणी अन्नधान्याची पिकं घेतली जातात. तर काही ठिकाणी व्यापारी पद्धतीने शेती केल्या जाते. काही ठिकाणी मिश्र स्वरूपाची शेती केल्या जाते. या संदर्भात वेगवेगळ्या पिकांचा आपण अभ्यास करू शकतो. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी आपण काय करू शकतो? हरित क्रांती पंजाबमध्ये झाली. इतर राज्यामध्ये आपण आता जवळपास सगळ्या ठिकाणी हरित क्रांती तर झालेलीच आहे. बी बियाणामध्ये बदल झालेला आहे. रासायनिक खतांचा आपण वापर करतो. त्यामुळे काही समस्या सुद्धा शेतीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. शेतकऱ्यांना काही समस्या निर्माण होतात शेतीच्या संदर्भात. ते मुद्दे जे आहेत ते त्या मुद्द्यांवर आपण चर्चा करू शकतो. आणि शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि या माध्यमातून जे काही या युनिटमध्ये भारताची लोकसंख्या असेल, नागरीकरण असेल, शेती असेल, या संदर्भात वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. आणि या माध्यमातून आपण जे काही कोर्स आउटकम यामधून प्राप्त झालेले आहेत, हे सगळे आपल्याशी संबंधित आहे, निगडीत आहे. प्रत्येक मुद्दा जो आहे तो आपल्याशी संबंधित असलेला आपण या ठिकाणी दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते आपण थांबू.